खड्ड्यामध्ये जातो, मोठे मोठे बिल येतात, कोण मोठे झाले हॉस्पिटलवाले, हॉस्पिटलवाल्यांसाठी खड्डा नक्की आहे का नाही? नक्कीच आहे. तसंच आपण बघतो, आपण बाईक वापरतो, कार वापरतो, या खड्ड्यामध्ये आपल्या याचे बाईक तुटतात. नमस्कार. तुम्ही आता गेले 5-7 मिनिट सगळं बघितलं असेल. आपली खड्डे सफारी सुरू झालेली आहे आणि या खड्डे सफारीचा उद्देशच हा होता की पनवेल महानगरपालिकेला जाग यावी, इथले जे स्वतःला 4 टर्मचे लोकप्रतिनिधी समजतात त्यांना जाग यावी आणि त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये काय भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे हा लोकांपर्यंत पोहोचावा. यासाठी ज्याप्रमाणे आपण तीर्थक्षेत्रांना भेटी देतो, पर्यटन स्थळांना भेटी देतो, त्याप्रमाणे आम्ही इथे खड्ड्यांना भेटी देण्यासाठी खड्डे सफारी पनवेल महानगरपालिकेत आयोजित केलेली आहे. माझ्यासोबत स्वतः यमराज इथे आलेले आहेत, कारण काल त्यांचा मला रात्री फोन आला होता. मी त्यांना म्हटलं, अरे बाबा मला घ्यायला आलात का तुम्ही? मी घाबरलो, पण ते बोलले वत्सा घाबरू नकोस, घाबरायची काय आवश्यकता नाहीये, मी तुला घ्यायला आलेलो नाहीये. मग म्हटलं यमराज तुम्ही का आला तिथे, कशासाठी मला फोन केलाय? तर यमराजांचं म्हणणं असं होतं की मला दिवसाला 10 ते 12 अपॉइंटमेंट होत्या, मला 2 कामगार फक्त ठेवावे लागत होते, आता मला दिवसाला 100 अपॉइंटमेंट असतात. वत्सा मला बघायचं आहे या पृथ्वी तलावर, या पनवेल महानगरीमध्ये इतके अपॉइंटमेंट मला का मिळत आहेत ते बघण्यासाठी यमराज स्वतः इथे आलेले आहेत. मला ते बोलतात त्याची पण भीती वाटते. पण मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आम्ही आंदोलन जाहीर केलं, खड्डे सफारी जाहीर केली, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिकेने पटापट एक बैठक लावली सगळ्या कंत्राटदारांची आणि त्यांना खड्डे बुजवायचे आदेश दिले आणि त्यांनी या पद्धतीने खड्डे बुजवलेले आहेत. आता ही कुठली टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी कोणती आहे खड्डे बुजवायची हेच आम्हाला कळत नाहीये. म्हणजे एक तर तुम्ही टेंडर काढताना डांबराचा ऑलरेडी रस्ता आहे, त्या रस्त्यावरती मिलिंग न करता, क्रशिंग न करता तुम्ही नवीन डांबराची चादर टाकायची 25 कोटीची ऑर्डर काढली. इथे 25 कोटी, कळंबोलीमध्ये अजून 20-25 कोटी, खारघरमध्ये 20-25 कोटी, जवळपास 100 ते 150 कोटी तुम्ही फक्त डांबराची चादर काढण्यासाठी टेंडर काढले आणि त्याचा परिणाम असा झालाय की पहिल्या पावसामध्ये ती चादर वाहून गेली आणि तुमची आबरू अशी चव्हाट्यावरती आली आहे. तर ती झाकण्यासाठी आता पुन्हा होता तो डांबर काढून नवीन जे खड्डे पडलेले आहेत ते अशा पद्धतीने बुजवले जात आहेत आणि पुन्हा पैशाचा अपव्यय केला जातोय. तर माझी नागरिकांना, प्रशासनाला हीच विनंती आहे, ज्यांना 4 टर्म निवडून देत आहे, 20 वर्ष निवडून देत आहे, हे त्यांचं विजन आहे, हे विजन आहे पनवेल महानगरपालिकेबद्दल त्यांचं. आणि आम्ही एक मगाशी गाणं लावलं होतं छान, 500 में बिक जाओगे तो ऐसे रस्ते पाओगे, 500 में बिक जाओगे तो ऐसे खड्डे पाओगे. हे तुमच्या नशिबी येणार जर तुम्ही यांना पुन्हा निवडून द्याल. यांच्या 500 आणि 1000 रुपयाला या मोहात तुम्ही बळी पडाल. पनवेल महानगरपालिकेचा याच्या पुढे पनवेल नवनिर्माण सेनेचा या पुढे पनवेल महानगरपालिकेमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना आता सांगतो, आयुक्तांना आता सांगतोय, या असला भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला पनवेल महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त हवी आहे. आम्हाला चांगले रस्ते हवेत, आम्हाला वेळेवर पाणी हवंय, उत्तम वीज हवी आहे, चांगल्या पायाभूत सुविधा हव्यात. आणि सगळ्या कंत्राटदारांना पण माझं या व्हिडिओद्वारे एकच सांगणं आहे की भाई, पैसे घेताय तर रस्ते चांगले करा. नाही रस्ते चांगले केलात तर आमचे साहेब बोलतात आमच्याकडे नुसता झेंडा नाही, त्या झेंड्याला दांडा पण आहे आणि त्याचा योग्य वेळी वापर केला जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. एम बी आपले ताजमहल बांधला ना तेव्हा त्यांनी, शहाजहाननी त्यांच्या पत्नीसाठी ताजमहल सोबतच एक प्रेमाचं प्रतीक करून खड्डा निवडून बांधला आणि हा तो खड्डा आहे. म्हणजे हा तो खड्डा आहे, ऐतिहासिक खड्डा आहे. म्हणजे हा खड्डा हा प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणजे तुम्हाला बघा किती सुंदर भव्य दिव्य असा खड्डा आहे. आणि तुम्हाला काय करायचंय, तुम्ही अक्षरशः या खड्ड्याच्या प्रेमात पडलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा. मी विनंती करतो महिलांना, तुम्ही या खड्ड्याच्या अक्षरशः प्रेमात पडला, त्या खड्ड्यांच्या भोवती रांगोळी काढायची. चला
तुम्ही एक खड्डा आवडला तुम्हाला? आवडला म्हणजे प्रेम यम बुलाए देखो यम इधर ये सब कॉन्ट्रैक्टर को लेने के लिए है। लेके जाओ यम है, हम सबको लेके जाओ। ये यम को हम लोग ने बुलाया यहाँ पे लाईव्ह करतो टाकू का अजून जोरदार टाळ्या महानगरपालिकेसाठी, जोरदार टाळ्या। अत्यंत सुंदर प्रेमाचं प्रतीक असलेला खड्डा आहे हा खड्डा। योगेश दादा, येणाऱ्या पिढीला हा खड्डा दिसावा अशी महानगरपालिकेची प्रयोजन आहे। जरा महानगरपालिकेचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। यावंच लागतंय एकदा खड्ड्यामध्ये पडून बघावंच लागतंय, कंबरडा मोडावंच लागतंय। पनवेल महानगरपालिकेचा धिक्कार असो, पनवेल महानगरपालिकेचा अत्यंत सुंदर महिलांनी अत्यंत सुंदर रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे आणि यमराज देखील आलेले आहेत। यमराज दादा कसं वाटतंय खड्डे बघून? बरं वाटतंय। यमराज, तुम्ही आज कसे काय इकडे आलात? खूप छान वाटलं, एवढे मोठे खड्डे आहेत। पण साक्षात स्वर्गातून तुम्ही इकडे कसे काय? खड्डे पाहायला आलोय मी। खड्डे पाहिला आलात बघा। म्हणजे यमराज तुम्हाला म्हणजे वेळच वेळ आहे की काय? म्हणजे पहिले तुम्हाला दिवसाचे किती कॉल यायचे माणसाला उचलायला? दिवसाचे 10 ते 20 कॉल आहेत, पण आता 100 कॉल आहेत। क्या बात आहे, म्हणजे तुमचा धंदा 10 पटीने वाढला। जरा जोरदार टाळा। क्या बात आहे दादा, तुम्हाला सांगतो यमराज साहेब, या खड्ड्यांचे फायदे सांगतो। या खड्ड्यांचे खूप फायदे आहेत। हे लकी खड्डे आहेत। लकी कुणासाठी माहितीये का? कुणासाठी? या खड्ड्यांमध्ये आपण सर्वजण पडतो का नाही? आणि या पडल्यानंतर आपल्या